नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या नानापेठ येथे आणि काही वर्षभरापूर्वी वनराज अंधेकर यांचा खून झाला आणि त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी आयुष खुमकर याचा देखील गोळ्या झाडून खून करण्यात आला आणि त्याच अनुषंगाने आता पुणे पोलीस मात्र अलर्ट मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने वनराज अंधेकर यांचं टोळयुद्ध सध्या मोठ्या प्रमाणात सुरू होतं आणि त्यांचे हे जे काही सध्या आपण पाहू शकतो की इथे आता महानगरपालिका आणि पुणे पोलीस यांच्या दोघांच्या कारवाई सध्या आता मात्र सुरू आहे आणि नगरसेवक कैलासवासी वनराज भाऊ सूर्यकांत अंधेकर हे जे प्रवेशद्वाराची जी कमान होती त्या कमानसुद्धा आता काढायला आता सुरुवात झालेली आहे। काही दिवसांपूर्वीपासूनच ही जे टोळी युद्ध पुण्यामध्ये सुरू होतं, या टोळी युद्धामुळे मात्र पुणेकर मात्र हैराण झाले होते, कारण वारंवार दररोज वाढते क्राईम या लक्षात घेता पुणे पोलीस मात्र सध्या आपल्याला ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळते। तुम्ही इथे पाहू शकता की JCB असतील, ट्रक्स असतील आणि मोठा पोलिसांचा फौजफाटा असेल आणि यामध्ये पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी असतील ते सुद्धा मोठ्या फौजफाटेमध्ये तैनात आहेत आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर हे टोळी युद्ध मात्र दिवसेंदिवस वाढत आहे, पण याच्यावरती काहीतरी लगाम बसावा यासाठी पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने ही कारवाई सध्या सुरू आहे आणि नानापेठ भागातील जे अंधेकरांचे जे काही टपऱ्या होते, जे काही दुकानं होते, या ठिकाणी त्यांच्याकडून जे हप्ता वसुली होती तर त्याच्यावरही लगाम आणि आळा घालण्यासाठी सध्या पुणे पोलीस मात्र ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे, पुणे।